पण अशी गाढ आणि सखोल झोप मिळवणं आणि त्यानंतर थेट पहाटे 4 वाजता उत्साहाने उठणं हे काही साधी गोष्ट नाही. हो, हे अजिबात सोपं नाहीये. यासाठी शरीरापेक्षा जास्त मनाची तयारी लागते. मला आठवतंय लहानपणी जेव्हा शाळेची सहल असायची. अरे हो, सहलीचा दिवस. हो ना, किंवा गावाला जायचं असायचं तेव्हा कोणत्याही अलार्मशिवाय अगदी घरातल्या कोणी उठवण्याआधीच पहाटे आपोआप जाग यायची. अगदी बरोबर. तेव्हा रात्री झोपच यायची नाही आणि सकाळी एकदम ताजेतवाने होऊन आपण उठायचो. हाच तो मानसिक आधार असावा ज्याबद्दल या अभ्यासात उल्लेख केला आहे. लहानपणी सहलीच्या दिवशी आपण सहज का उठू शकायचो? कारण मेंदूला तेव्हा एक अतिशय स्पष्ट, आनंददायी आणि रोमांचक ध्येय दिसत होतं. म्हणजे तो उत्साह आपल्याला उठवायचा. हो, मेंदूसाठी ते ध्येय, तो आनंद पहाटेच्या त्या शारीरिक थकव्यापेक्षा खूप जास्त महत्वाचा ठरत होता. नक्कीच. जेव्हा मेंदूला स्पष्टपणे माहीत असतं की उठून नेमके काय आणि किती महत्वाचे काम करायचे आहे, तेव्हा तो शरीराला आवश्यक ते हॉर्मोन्स पुरवतो आणि जागे करतो. म्हणजे या संपूर्ण 4 वाजता उठण्याच्या प्रणालीमध्ये सर्वात आधी स्वतःचं एक अत्यंत स्पष्ट ध्येय असणं आवश्यक आहे. एक्झॅक्टली. सकाळी उठल्यावर त्या 3 तासात नक्की काय करायचं आहे याचं नियोजन आदल्या रात्रीच डोक्यात आणि कागदावर तयार असलं पाहिजे. आणि जर ते नसेल तर, समजा मी फक्त अलार्म लावून उठले तर? तर काय होईल? जर पहाटे 4 वाजता उठून आता मी काय करू असा विचार करत बसण्याची वेळ आली, तर मेंदू पुन्हा झोपण्याचाच निर्णय घेणार, हे 100% निश्चित आहे. हा मुद्दा एकदम पटण्यासारखा आहे. ध्येय जेवढं स्पष्ट आणि आकर्षक असेल तेवढीच सकाळी उठण्याची प्रेरणा प्रबळ असते.